नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल शिंदे आणि आपण बघणार आहोत 12th फिजिक्स. नवीन सिलेबस आलेला आहे 2020 नुसार. त्यामधला पहिला चॅप्टर आहे रोटेशनल डायनामिक्स. ठीक आहे, तर आज आपण पहिला व्हिडिओ अपलोड करू, त्यानंतर डे बाय डे आपण व्हिडिओ अपलोड करत चालू आणि आपण फिजिक्सचा पूर्ण सिलेबस आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे पूर्ण जे व्हिडिओ आहेत तर ते दोन लँग्वेजमध्ये बनवणार आहे. पहिलं म्हणजे मराठी आणि इंग्लिश. ठीक आहे, तर पहिला चॅप्टर आहे, आपण सिलेबसला स्टार्ट करू लगेच. पहिला चॅप्टर आहे रोटेशनल डायनामिक्स. ठीक आहे, बिफोर वी स्टार्ट टू स्टडी रोटेशनल डायनामिक्स यू शुड नो अबाउट द सर्क्युलर मोशन. ठीक आहे, व्हॉट इज सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन जर तुम्हाला जर माहीत असेल टोटल, तर तुम्हाला रोटेशनल डायनामिक्स शिकायला सगळ्यात सोपं जाईल. ठीक आहे, तर सगळ्यात आधी बघू आपण व्हॉट इज मोशन. ठीक आहे, सगळ्यात आधी काय बघू आपण व्हॉट इज मोशन. ठीक आहे, व्हेन अ पार्टिकल मूव्स फ्रॉम एनी पॉइंट टू द अनदर पॉइंट, देन इट परफॉर्म सम डिस्प्लेसमेंट, देन वी कॅन से दॅट द पार्टिकल डू सम मोशन. ठीक आहे, म्हणजे एखाद्या पार्टिकलने जर एखाद्या पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जर तो सरकला गेला, तर आपण असं म्हणू की त्या पार्टिकलने काय केलं, एक मोशन तयार केली. ठीक आहे, तर आपण सर्क्युलर मोशन शिकायच्या आधी काही लिनियर मोशनचे जे इक्वेशन्स आहे, जे आपल्याला याच्या आधी झालेले 9वीला 10वीला, ठीक आहे, त्याला थोडंसं रिवाईज मारू म्हणजे तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी बघा, एक व्यक्ती आहे जो ए पॉईंटवर उभा होता, तो नंतर बी पॉईंटला आला इथं. ठीक आहे, तर त्याने एस एवढं डिस्प्लेसमेंट केलं. या ए पॉईंटला त्याचं डिस्प्लेसमेंट 0 होतं. ठीक आहे, आणि नंतर ज्यावेळेस तो बी पॉईंटला पोहोचला त्यावेळेस त्यांनी एस एवढं डिस्प्लेसमेंट केलं आणि ते टी एवढ्या टायमामध्ये गेलं. ठीक आहे, तर याच्यावरून आपण म्हणू शकतो की जो व्यक्ती ए पॉईंटला उभा होता तो ए पासून व्हेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम पॉईंट ए टू बी, it covers the distance displacement s and within a time t. From this we can get velocity equal to rate of change of displacement with respect to time. म्हणजे काय, याच्यावरून आपण वेलोसिटी काढू शकतो. जर एखादं जर डिस्प्लेसमेंट जर आपल्याला माहिती असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम जर घेतलं, म्हणजे काय, डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम जर काढला आपण, तर आपल्याला काय भेटते, वेलोसिटी भेटत असते. ठीक आहे, आणि जर वेलोसिटीचा जर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम जर घेतला म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्यावरून आपल्याला भेटत असतं ॲक्सेलरेशन. ठीक आहे, हे सगळं कशाच्या बाबतीत होतं, लिनियर ट्रान्सलेशनल मोशन, म्हणजे एका सरळ रेषेमध्ये जी मोशन होत असते. ठीक आहे, एका सरळ रेषेमध्ये जे मोशन होत असते त्याच्या रिलेटेडचे हे सगळे इक्वेशन होते. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सर्वांना. तर या ठिकाणी बघा, हा एक पार्टिकल आहे जो की ए पॉईंटला आहे आणि तो पॉईंट ओ भोवती काय होतोय, रिव्हॉल्व होतोय. म्हणजे काय, व्हेनेवर पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, whenever particle performing a circular path along some fixed point, then we can say that it performing a circular motion. या ठिकाणी बघा, एक पार्टिकल आहे जो की ए पॉईंटला आहे, तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. या ओ जो फिक्स पॉईंट आहे त्याच्या भोवती काय करतोय, तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ठीक आहे, तर आपण बघू की सर्क्युलर मोशन आणि जी आपण याआधी बघितली होती लिनियर मोशन, यांच्यातलं थोडंसं रिलेशन बघू आपण. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, आपण थोडासा एक सर्क्युलर पाथ घेऊ ए पासून तर बी पर्यंत. या ठिकाणी जर बघितलं तर ए टू बी हा जो सर्क्युलर पाथ आहे, तर तो किती आहे, डी एस एवढा काय आहे, सर्क्युलर पाथ आहे. म्हणजे त्याची जे पेरीफेरी आहे डी ए टू बी ती किती आहे, डी एस. ठीक आहे, तेवढं डिस्टन्स किती आहे, डी एस. ठीक आहे, आणि ए टू बी जर तो ट्रॅव्हल करतोय तर त्याचा किती अँगल कव्हर होतोय, या ठिकाणी डी थिटा. हा छोटासा अँगल काय होतोय, या ठिकाणी डी थिटा काय होतोय, कव्हर होतोय. आणि हा आर जो आहे तर तो फिक्स जो पॉईंट आहे, ज्या पॉईंट भोवती तो रिव्हॉल्व होतोय, त्या पॉईंट पासून तर या ए पर्यंतचा जो काय रेडियस वेक्टर. ठीक आहे, म्हणजे त्या पॉईंट पासून तर त्याच्यापर्यंतचं तेवढं ते डिस्टन्स आहे. ठीक आहे, तर आपल्या डेफिनेशन नुसार वेलोसिटी काय असते, जर लिनियरच्या बाबतीत जर विचार केला तर काय, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे जर आपण सर्क्युलर मोशन मध्ये जर बघितलं तर रेट ऑफ चेंज ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये आपली जी व्हेलॉसिटी असते, अँग्युलर व्हेलॉसिटी, ती ओमेगाने इंडिकेट करतो आपण. आणि व्हेलॉसिटीच्या डेफिनेशन नुसार रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, याच्यावरून आपण काढू शकतो की जो अँग्युलर व्हेलॉसिटी तर ती काय लिहू शकतो आपण, डी थिटा अपॉन डी टी. कारण हे काय अँग्युलर डिस्टन्स ज्यांनी अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे किती अँगलमध्ये हा आहे रेडियस वेक्टर आणि हे डिस्टन्स ए टू बी म्हणजे पेरिफेरी. ठीक आहे, तर आपल्याला हा नियम माहिती असेल
की जर तुम्हाला पाथ लेंथ जर आर्क ऑफ लेंथ जर काढायची असेल, एखादं जर आर्क असेल सर्कलमध्ये, त्याचे जर लेंथ जर काढायचे असेल, ठीक आहे, लेंथ ऑफ आर्क ए बी, ठीक आहे, या ठिकाणी जर मी लेंथ ऑफ आर्क ए बी जर मला काढायचं असेल तर ते असते रेडियस इंटू अँगल कव्हर बाय दॅट आर्क. अँगल किती कव्हर केलेला आहे त्यांनी? डी थिटा. म्हणजे काय, जर समजा तुम्हाला डीएस एवढी जर लेंथ जर काढायची असेल, ठीक आहे, डीएस एवढी जर लेंथ तुम्हाला जर काढायची असेल तर तुम्हाला हा जो अँगल आहे म्हणजे डीएसनी कव्हर केलेला, ए बीनी कव्हर केलेला, आणि हा जो रेडियस आहे त्याने तुम्हाला काय त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यावं लागतं. या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे आपलं व्हेलॉसिटी असते ds अपॉन dt, ठीक आहे. तर या ठिकाणी ए बी जी, तर ए बीची व्हॅल्यू ds म्हणजे काय, तेवढं ते डिस्प्लेसमेंट इक्वल टू आर इंटू डी थिटा, ठीक आहे. या ठिकाणी जर मी ती व्हॅल्यू टाकली तर आर इंटू डी थिटा अपॉन डी टी. जर आपण बघितलं ओमेगाची काय व्हॅल्यू काढली होती आपण, ओमेगाचं काय इक्वेशन काढलं होतं, डी थिटा अपॉन डी टी, ठीक आहे. तर आर जर आपण इथं कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहतं, डी थिटा अपॉन डी टी, ठीक आहे. याच्यावरून आपल्याला रिलेशन भेटतं लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं रिलेशन भेटतं आर इंटू ओमेगा, ठीक आहे. याची व्हॅल्यू काय इथं ओमेगा, म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी आणि सर्क्युलर मोशन मधले अँग्युलर व्हेलॉसिटी यांचं रिलेशन आहे v इज इक्वल टू आर इंटू ओमेगा, ठीक आहे. इथपर्यंत समजलं सर्वांना? ठीक आहे, ठीक आहे. तर आपण बघू आता लिनियर आणि सर्क्युलर मधले जे काही रिलेशन आहे ते एकमेकांशी कसे रिलेटेड असतात बघा. जसं लिनियर मध्ये आपण घेतो डिस्प्लेसमेंटचा एस, तसं सर्क्युलर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट जे असते म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्याच्यासाठी इंडिकेट करतो थिटा. टाइम दोन्हीकडे सेम टी नीच इंडिकेट करतो. लिनियर मध्ये लिनियर व्हेलॉसिटी v इक्वल टू लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि जर सर्क्युलर मध्ये ओमेगा इक्वल टू म्हणजे हा जो थिटा आहे आपला डी थिटा अपॉन डी टी, म्हणजे काय सर्क्युलर जे डिस्प्लेसमेंट म्हणजे सर्क्युलर थिटा डी थिटा अपॉन डी टी, ठीक आहे. लिनियर मध्ये ऍक्सेलरेशन, लिनियर रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. सेम याच्यामध्ये सर्क्युलर मध्ये अल्फा जो असतो आपला म्हणजे ऍक्सेलरेशन, तो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, ठीक आहे. सर्क्युलर मोशन मध्ये दोन ऍक्सेलरेशन असतात, तर ते आपण ज्यावेळेस UCM शिकू त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की सर्क्युलर मोशन मध्ये ते दोन ऍक्सेलरेशन कसे असतात. इथपर्यंत समजलं सर्वांना? ठीक आहे. तर सर्क्युलर मोशन मध्ये दोन टाईपचे ऍक्सेलरेशन असतात. एक असतो रॅडियल ऍक्सेलरेशन, त्याला म्हणतो आपण सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन किंवा नॉर्मल ऍक्सेलरेशन. ही तिन्ही गोष्टी एकच आहे, रॅडियल काय, सेंट्रिपिटल काय किंवा नॉर्मल ऍक्सेलरेशन. तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना कोणताही जरी दिला तर तिन्हींचा अर्थ एकच होतो, आणि दुसरा असतो टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. तर हा जो ऍक्सेलरेशन असतो तर हा कशासाठी, जो मेन सर्क्युलर मोशन जे परफॉर्म होत आहे आपलं, तर ते मेन सर्क्युलर मोशन परफॉर्म होण्यासाठी हा महत्त्वाचा कॉम्पोनंट असतो, आणि हा काय असतो नेहमी कॉन्स्टंट असतो. आणि याची जी व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू असते अल्फा सी इक्वल टू आर इंटू ओमेगा स्क्वेअर. नेहमी लक्षात ठेवा सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन जो असतो तो सेंट्रिपिटल फोर्स जो आहे जो टुवर्ड्स द सेंटर जो ऍक्ट होत असतो आपला त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो, आणि हा कॉन्स्टंट असतो. नेहमी UCM मध्ये पण असतो तो आणि नॉन UCM मध्ये पण असतो, आणि त्याची व्हॅल्यू असते आर इंटू ओमेगा स्क्वेअर. दुसरा पाहू आपण टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, ठीक आहे. दुसरं पाहू आपण आता टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. आता जर बाय डेफिनेशन आपण जर बघितलं तर काय असतं की जो आपला हे असतो काय ऍक्सेलरेशन असतो तो असतो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, ठीक आहे. तर या ठिकाणी जर बघितलं आपण तर काय ओमेगा, इथं आपला ओमेगा आहे कॉन्स्टंट, ठीक आहे. ओमेगा जर कॉन्स्टंट आहे तर इथं काय घेतो आपण, ओमेगाचा डेरिव्हेटिव्ह घेतो हे विथ रिस्पेक्ट टू टाइम, ठीक आहे. तर आपण बघितलंय डेरिव्हेटिव्ह कोणत्या पण कॉन्स्टंटची जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतली तर ती नेहमी काय येत असते, 0 येत असते, ठीक आहे. म्हणजे टँजेन्शियलची डेरिव्हेटिव्ह काय होईल, तिथे 0 येऊन जाईल. UCM मध्ये फक्त एकच टाईपचा ऍक्सेलरेशन राहील, त्याला म्हणू आपण सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन, आणि त्याची व्हॅल्यू आहे आर इंटू ओमेगा स्क्वेअर. आणि दुसरा आहे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन जो की 0 होऊन जाईल. का बरं, कारण अल्फा इक्वल टू काय येतं, अल्फा इक्वल टू, ठीक आहे, अल्फा टी, त्याच्या सफिक्सला टी लिहायचा म्हणजे आपल्याला कळेल की तो टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, तो आहे डी ओमेगा अपॉन डी टी. आता तुम्ही म्हणाल की जर ऍक्सेलरेशन जो आहे तो व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह आणि व्हेलॉसिटी जर या ठिकाणी कॉन्स्टंट, तर मग सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन का बरं येतं. तर बघा याचं कारण सांगतो मी तुम्हाला. जर आपण बघितलं तर काय असतं, जी आपली टँजेन्शियल व्हेलॉसिटी असते, ठीक आहे, ती प्रत्येक पॉईंटला काय असते, टँजेंट असते. आता या पॉईंटला टँजेंट,
इथं जर गेला हा पार्टिकल तर इथं पण टँजेंट, इथं जर आला तर इथं पण काय टँजेंट, इथं पण काय आला तो टँजेंट होऊन जाईल. ठीक आहे. आणि ही काय एक व्हेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. ही सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन काय एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. आणि त्यामुळे काय होऊन जाईल की हा जो टँजेन्शियल कॉम्पोनंट आहे आपला व्हेलॉसिटीचा, त्याच्यामुळे काय एक ऍक्सेलरेशन तयार होईल आणि ते ऍक्सेलरेशन कंटिन्युअसली म्हणजे त्याचं पण डायरेक्शन चेंज होत राहील. सॉरी, त्याची डायरेक्शन टुवर्ड द सेंटर राहील. आणि या व्हेलॉसिटीमुळे म्हणजे हा प्रत्येक पॉईंटला टँजंट असल्यामुळं आणि प्रत्येक ठिकाणी त्याची डायरेक्शन अशी वेगवेगळ्या या दिशेला गेल्यामुळे काय होईल तिथं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आपल्याला तयार होईल आणि त्याची व्हॅल्यू असते आर इंटू ओमेगा स्क्वेअर. आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इट इज इम्पॉर्टंट टू परफॉर्म द सर्क्युलर मोशन अँड इट इज ऑल्सो कन्सिडर इन सेंट्रिपिटल फोर्स. जो आपला सेंट्रिपिटल फोर्स आहे त्याच्यामध्ये हा ठीक आहे. तर सेंट्रिपिटल जे ऍक्सेलरेशन ते सेंट्रिपिटल फोर्ससाठी इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. तर आपण जर बघितलं न्यूटनच्या नुसार फोर्स इक्वल टू काय असतं मास इंटू ऍक्सेलरेशन. तर मग त्याची व्हॅल्यू येऊन जाते आपली एम आर ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. हा काय असतो सेंट्रिपिटल फोर्स असतो जो की टुवर्ड द सेंटर ऍक्ट होत असतो, जेणेकरून पार्टिकल जो असतो तो आपला परफेक्टली जे सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो. तर याच्यावरून एक नवीन कन्सेप्ट पण आलेली आहे स्पीडो फोर्स म्हणून. तर ती असते एक्झॅक्टली त्याची व्हॅल्यू आणि सेंट्रिपिटल फोर्स यांची व्हॅल्यू सेमच असते. पण न्यूटनच्या थर्ड लॉ नुसार एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. त्यामुळं हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे हा जर या ठिकाणी जर ऍक्ट होत असेल तर नक्कीच याला इक्वल आणि अपोजिट जो आहे तर तो एक फोर्स ऍक्ट होणार आहे. त्याला त्यांनी नाव दिलं होतं स्पीडो फोर्स, म्हणजे न्यूटनचा फोर्स येतो आपला. तर त्याला सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो. सेंट्रिपिटल म्हणजे टुवर्ड्स द सेंटर म्हणजे हा, आणि दुसरा आहे सेंट्रिफ्युगल जो न्यूटनच्या थर्ड लॉ नुसार आहे, जो की आपल्याला घ्यावा लागतो की एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. त्याच्यामुळे हा सेंट्रिफ्युगल फोर्स जो की अवे फ्रॉम द सेंटर असतो. ठीक आहे. आणि त्याची जे हे फॉर्म्युला, याचा फॉर्म्युला आणि त्याचा फॉर्म्युला सेम आहे, फक्त हा टुवर्ड्स द सेंटर आहे आणि तो काय राहील अवे फ्रॉम द सेंटर आहे. ठीक आहे. आणि याचा फक्त साईन अपोजिट राहील, म्हणजे हा जर प्लस असेल तर हा मायनस नाही. ठीक आहे. आलं लक्षात सगळ्यांना. आणि बघा आता जर आपण ओमेगा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ओमेगासाठी डायरेक्शनसाठी त्यांनी एक रूल काढलेला आहे, तो आहे राईट हँड थंब रूल. ठीक आहे. तर आपण बघितलं सपोज जर पार्टिकल जर क्लॉकवाईज मोशन जर परफॉर्म करीत असेल आणि जर तुमचे उजव्या हाताचे फिंगर जर तुम्ही क्लॉकवाईज जर फिरवले तर तुमचा जो थंब आहे तो ज्या डायरेक्शनला दाखवेल त्या डायरेक्शनला आपला ओमेगा असतो. आणि जर तो अँटी क्लॉकवाईज असेल तर तुम्हाला अँटी क्लॉकवाईज असे जर तुम्ही थंब फिरवले, ठीक आहे, आपला थंब ज्या डायरेक्शनला दाखवेल त्या डायरेक्शनला हा ओमेगा राहील. हा जो राईट हँडचा रूल आहे तर तो फक्त ओमेगाची जी डायरेक्शन आहे, ठीक आहे, तर ती डायरेक्शन फाइंड आउट करायसाठी आलेला आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं सर्वांना. थँक्यू. ठीक आहे. आपण तर आता सर्क्युलर मोशनचा सेकंड टाईप बघू, नॉन युसीएम. सेकंड टाईप ऑफ सर्क्युलर मोशन नॉन युसीएम म्हणजे काय, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याच्यामध्ये काय होतं फक्त इन दिस ओनली द ओमेगा, द व्हॅल्यू ऑफ ओमेगा इज नॉट कॉन्स्टंट. आता ओमेगाची व्हॅल्यू कॉन्स्टंट नसल्यामुळे जे आपले दोन ॲक्सेलरेशन असतात, कोणते, एक टँजेन्शियल आणि दुसरा एक सेंट्रिपिटल. ठीक आहे. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन तर आपण म्हणलेलं आहे युसीएम असो किंवा नॉन युसीएम असो, दोघांमध्ये पण त्याची व्हॅल्यू काय असणार आहे आर ओमेगा स्क्वेअर. दुसरा आहे टँजेन्शियल ॲक्सेलरेशन, तर टँजेन्शियल ॲक्सेलरेशन असतो डी ओमेगा अपॉन डी. तर फक्त युसीएम आणि नॉन युसीएम मध्ये फक्त हाच कॉम्पोनंट जो आहे तो नॉन युसीएम मध्ये कन्सिडर केला जाईल. का बरं? कारण या ठिकाणी जर बघितलं आपण तर जो टँजेन्शियल ॲक्सेलरेशन आहे त्यामध्ये जो ओमेगा येणार तो कॉन्स्टंट नाही आहे, आणि तो कॉन्स्टंट नसल्यामुळे त्याची काहीतरी व्हॅल्यू येईल आणि त्यामुळे आपला जो टँजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ ॲक्सेलरेशन तो पण काय होईल या ठिकाणी कन्सिडर केला